जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि मी तुम्हाला सांगते ही जी कोणी व्यक्ती आहे ना ती या घरातलीच आहे. तिने मला मारण्याचा प्रयत्न केला. सासूबाई मला प्लीज वाचवा. शांत तमाशा बंद कर माया आणि काय झालं ते सांग. अथर्व, अरे बघ जरा तिच्याकडे, तिची काय अवस्था आहे. घाबरली आहे ती आणि तुला असं वाटतं ती तमाशा करतेय. माया 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 तू शांत हो. हे बघ मला सांग काय झालं. सासूबाई मी रस्त्यावर चालत होते आणि मग त्यानंतर ना एक टेम्पो आला. खूप वेगाने माझ्यावर आला तो आणि तो ऑलमोस्ट माझ्या अंगावर येणार होता आणि मला माहित होतं की तो जो टेम्पोवाला आहे ना तो जाणून बुजून मला टार्गेट करतोय आणि मला माहित होतं की तो टेम्पो ना माझ्याकडे येतोय आणि ऐन वेळेला त्यांनी कट मारला आणि मी जोरात पडले. मला कोणीतरी मारण्याचा प्रयत्न केला सासूबाई. माया एवढं लागलं, तुला खूप लागलं का? आपण हॉस्पिटलमध्ये जायचं का? नाही मला हॉस्पिटलमध्ये नाही यायचं. मी ओके, मला हॉस्पिटलमध्ये नाही जायचं. पण सासूबाई मी तुम्हाला खरंच सांगते, मी इतक्या जोरात पडले, मला इतक्या जोरात लागलं. मी तुम्हाला सांगते एक सेकंड आणि 1 इंच जर मागे पुढे झालं असतं ना तर माझ्या जीवाचं बरं वाईट झालं असतं. तू शांत हो, शांत हो. हे बघ तू जा आणि फ्रेश हो. हा मी आहे काळजी करू नको, घाबरू नको. जा तू जा फ्रेश हो, जा. काय बघतेस माझ्याकडे? नर्मदा, माझ्यावर आळ घेण्याचा प्रयत्न करू नकोस हा, नाही तर गाठ माझ्याशी. मीरा, नक्की सगळं काय चाललंय? त्या मायाला मारायचा प्रयत्न कोण करतंय? अथर्व, मला मारण्याचा प्रयत्न केलास तू? मला, जिने तुझ्यावर जीवापाड प्रेम केलं. खूप मोठी चूक केलीस अथर्व, खूप मोठी चूक केलीस. या घरातून जाणं मला शक्य नाही आणि मरण मला मान्य नाही. 24 तासात मी हे घर सोडून जाण्या अगोदरच तू हे जग सोडून जाशील. आजपर्यंत माझं प्रेम पाहिलंस, आता माझा राग भासेल. तू मरणार तो अथर्व. तुझ्या संस्कारांनी मला एक चान्स दिला ना, आता हेच संस्कार तुला महागात पडतील. वेदाचे बाबा, बोला आता काहीतरी. तुम्ही असं केलं कशासाठी? सांगा काहीतरी मला. वेदाचे बाबा, देतो मी तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो, पण आधी मला सांग की जे काय घडलं ते मायाच्या रूम मध्ये घडलं, तेव्हा तिथे कोणीच नव्हतं. मग तुला याबद्दल इतक्या डिटेल मध्ये कसं माहित नाही? ताई नसती तर मला कळलं सुद्धा नसतं. ते मी मायालाच भेटायला येत होते. तुमचा आवाज ऐकला आणि मी बाहेरच थांबले. तेव्हा कळलं मला सगळं. हो, हे माझंच प्लॅनिंग होतं.
वेदाचे बाबा, हे बघा तुम्ही चुकीचे नाही आहात, पण हाच एक पर्याय नव्हता. नाही मीरा, मायाला घरातनं बाहेर काढण्यासाठी हाच एक बेस्ट ऑप्शन होता. कॅप्सूल एकदा पोटात गेली की मेंदूवरचा ताबा सुटतो. पण कॅप्सूलचा आणि अथर्वच्या ऑफिसला जाण्याचा काय संबंध? संबंध आहे. उद्या सकाळी अथर्व कॉफी पिणार. त्या कॉफीमध्ये आपण कॅप्सूल टाकणार आणि 15 मिनिटाच्या आत इफेक्ट सुरू होणार. काय काय इफेक्ट करते हे कॅप्सूल? अथर्व ड्राईव्ह करत असेल आणि अचानक त्याच्या मेंदूवरचा त्याचा कंट्रोल सुटेल आणि त्या क्षणाला एक ट्रक येणार आणि अथर्वच्या कारला धडकणार. माझ्याशी युद्धात छेडलंस ना अथर्व, आता तुझं मरण अटळ. मरणार अथर्व. तू उद्या मरणार.